विधान परिषदेमध्ये त्यांनी जाऊ नये असं माझं पण काय म्हणणार आला. संघर्षातून जो विजय मिळतो ना तो फार सर्वोच्च आनंद असतो. कार्यकर्ते स्वतः जोखमीने वागतात, जबाबदारीने वागतात, आपले सुद्धा पाय जमिनीवर राहतात. मी सुद्धा गेले 20 वर्ष काम करतोय तालुक्यामध्ये, जमिनीवर पाय ठेवून काम करतोय. त्यामुळे हा तालुका जर आपल्याला हलता चालता बोलता जर ठेवायचा असेल तर सर्वांना ज्या ज्या लोकांना इच्छुक म्हणून काम करायचं आणि त्याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे, त्याच्यामध्ये फायदा जनतेचा आहे. जनतेला एवढी लोक मिळणार. आता मग काल एक घटना घडली राजुरीला. 40 वर्षाचा माणूस, मुलगा, तरुण हा ब्रेन आपले घेऊन गेला. कुटुंबाला सगळं आलं. मोठी मुलगी ते अपंग होते. माझ्या अगोदर दशकीला होते. त्यांनी तिला 25,000 रुपये दिले. मी 50,000 रुपये दिले म्हणून दिले. भेटले ना आमच्याकडून 75 अनुभव. बाकी कार्यकर्त्यातून 4-5 गोळा झाले. म्हणजे आज ते कुटुंबाने सेटल केलं 7-8 लाख रुपये. मला हेच आवड. जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येकाने योगदान द्यावं. हा तालुका आपल्या सर्वांचा आहे आणि राजकीय मुलांना कुठल्या खुर्चीवर बसवायचं हे मायबाप जनता ठरवते ना. आम्ही कोण सांगणार. माझी प्रॅक्टिसेस मी माझ्या गेटवर मी जे काम करतो तुम्हाला मी सांगतो. आमच्या महाराष्ट्राला माहिती झालं की हा माणूस जमिनीवर पाय ठेवून जोरात काम करतो. हा कामच नाही. म्हणजे मला काय फार मोठ्या कार्यकर्त्यांची फार मोठ्या व्यक्तीची अपेक्षा कधीच नव्हती. सर्वसामान्य जनता आहे, सर्वसामान्य माणसं आहे. हा सुरतसारखा एक पोरगा चांगला माझ्याबरोबर मधल्या काळामध्ये पवार साहेबांना सामोरं टाकायचा. त्यांना सांगितलं की साहेब इन्कमिंग करणार असेल तर मग शंकर कशाला तुम्ही समोर घ्या ना. हा या माणसाकडे पोटेन्शियल आहे, या माणसाकडे ताकद आहे, कष्ट करण्याची हिंमत आहे, दूरदृष्टी आहे, विजन आहे, जे आतापर्यंत 50 वर्षामध्ये कुणाकडेच या सगळ्या गोष्टी लाभपर्यंत पाहायला मिळालं नाही. असं त्यांनी प्रेझेंटेशन केलं ते मी सुद्धा आहे. तो तोशील सुद्धा आपला तिथं होता. त्याच्यातही आमची संतोष जयंत पाटलांना पत्र दिलं. ते पण माझ्याकडे दप्तरी आहे. मग या सगळ्या गोष्टी कशासाठी आपण करतो, या तिकडच्या हितासाठी करतो. आणि आता आमचे संतोष घोटणे असतील किंवा ही सगळी जी मंडळी आहे, आमचं म्हणणं कसं असेल की राजकारणामध्ये आपण एक समान पद्धतीने आणि एकमेकांचा सन्मान ठेवून त्या निवडणुका लढल्या पाहिजे. एकमेकांच्या बदनाम्या करून किंवा एकमेकांना वाईट पाहून मग ते काय होते, दिशा चुकते सर्वांची. आपल्या तालुक्याची दिशा एकदम परफेक्ट आहे आणि ते सुधारण्यासाठी आपण हा विचार केला की बाबा आज आपण जे विद्यमान आमदार माझ्या अगोदर होते आता 5 वर्षामध्ये त्यांनी काही काही कामं केली ती आपण हातामध्ये घेतली पाहिजे आणि काही कामांना आम्हाला जॉईन द्यावं लागेल, एकत्र जावं लागेल. त्यामुळे प्रश्न असा आहे की या तालुक्याला जेवढा जास्तीत जास्त आपण सगळी मंडळी ताकद देऊ. बॅकअप याचा अर्थ काय, संपर्क, भेटी, बोलणं, संवाद. तर त्याच्यामधून उद्या 2 निर्णय होईल. तो निर्णय आपण अपेक्षित ठेवतो जनता जो निर्णय करेल. यावेळेला काय झालं, पैशाचा फार मोठा भडीमार झाला. या तालुक्याची संस्कृतीच ही नाही. म्हणजे आम्हाला एवढं वाईट वाटायचं की जो उठायचा. बरं माझ्या गावातले काही लोक म्हणायचे ते बाबा गणपती मंडळ साहेब एवढे पैसे आले तुमच्या 250 रुपये. मला वाटतं संतोषाला आम्ही 250 रुपये गेले 20 वर्ष आपण वाटतोय ना प्रत्येक मंडळाला आणि सातत्य ठेवून वाटतोय. आणि आज त्या गणपती मंडळाला सुद्धा आमच्या म्हणजे अपेक्षा नसताना एवढा मोठा निधी आला ते सुद्धा गडबडून गेले. सगळे पैसे घेऊन माझ्याकडे आले. म्हणजे आम्हाला सुद्धा या गोष्टी नवीन आहे राजकारणामध्ये. आम्हाला या अपेक्षित नाही. आमचं म्हणणं आहे जर 12 महिने जर चांगलं काम केलं लोकांमध्ये राहिलं तर आपल्याला नवीन पायंडा पडायची काही गरज नाही. चुकीचा पायंडा तर अजिबात पडूच नाही. आणि मी नेहमी सांगत आलो शिवरायांच्या भूमीची एक वेगळी पद्धत आहे, एक वेगळा अजेंडा आहे. आपल्याला तो घेऊन जायचा आहे आणि चांगलं काम करायचंय. बघा तालुका प्रथम होणं ही काळाची गरज आहे. प्रथम आता नेते आमच्या खूप असतील. समजा हे बारामतीला मानतात. मी समजा आता शिवसेनेचा नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. आता मी अपक्ष निवडून आलो. महायुतीमध्ये मी त्याच्यावर काम करण्याच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. आपण पाहिलंय की त्यांनी सुद्धा मला सन्मानपूर्वक हेलिकॉप्टर पाठवून मला बोलून घेतलं. माझी चर्चा केली. आमची सारी चर्चा झाली. विषय उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये कदाचित मला असं खात्री आहे की मला विश्वास आहे की ते या मंत्रिमंडळामध्ये किल्ले शिवरेचा सन्मान करतील. हा शरद सन्मान नाहीये, ही व्यक्तीला सन्मान नाहीये, हा तालुक्याला सन्मान आहे. आणि तालुक्याला जेव्हा सन्मान जातो त्यावेळेला आपली सगळी मंडळी याच्यामध्ये प्रभाव ठेवू शकतात. छत्रपती शिवरायांच्या भूमीचा काम करण्याचा अजेंडा हा राज्यामध्ये जाऊ शकतो. आपल्याला मॉडेल म्हणून काम करायचंय आणि म्हणून हे सर्व आपण जे बसलोय याच्यामध्ये त्याचं कारणच तेवढं आहे. त्यामुळे बाकीचा विषय काही नाही. अतिशय चांगली खेळीमेळच्या वातावरण बैठक मी पाहिली. सगळ्या आपण गोष्टी समजून घेतल्या. उद्यापासून दिशा ठरणार आहे. तालुक्याची कामाची पद्धत ठरणार आहे. जेवढे अपूर्ण प्रोजेक्ट आहे ते पूर्ण करायचे आणि नवीन प्रोजेक्टसाठी आपल्याला एक पाऊल, क्रांतिकारी पाऊल पुढे टाकायचंय. खूप चांगलं काम करू. ज्या ज्या लोकांनी खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे मी तर केंद्रबिंदू मानलं सर्वसामान्य माणसाला, त्यांना डोळ्यासमोर ज्या ज्या लोकांनी आज इथे सगळे मंडळी बसलेले, म्हणजे मला बाळासाहेब ठाकरेंचा तर विशेष आभार मानले पाहिजे की ते व्यक्तिमत्व अनुभवी आहे.
आणि त्यांनी मला सांगितलं की मला तरी असं वाटतं की हा तालुका तुम्ही सांभाळला पाहिजे. माझ्यासाठी फार मोठी जबाबदारी आहे. त्यांचा शब्द माझ्या कानामध्ये एवढा आता परफेक्ट बसलाय की त्यांच्या शब्दामुळे माझी झोप 100% उडून गेली. ते म्हणजे हा तालुका तुम्हाला सांभाळावाच लागेल आणि आम्ही सुद्धा या तालुक्यासाठी माझं जे काय जे योगदान आहे ते मी माझं आता या वयात ते फिरले फार म्हणजे 72-73 वर्षामध्ये एवढं पाहायला बेगरे बांधून जर आज बाळासाहेब दागडकर फिरले असतील तर आता आमची जबाबदारी अधिकची वाढली की बाबा या तालुक्याच्या दृष्टीने रोजगाराच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने आपल्याला फार पुढे जावं लागेल. त्यामुळे आपण सगळ्या या चांगल्या गोष्टीसाठी एकत्र आलोय.